नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आमचा उन्हाळी विशेष भाग तुम्ही अगदी त्याला फार मनापासून दाद देत आहात. सगळ्या कमेंट बॉक्समध्ये आमचं भरलेलं आहे. मुलांचं फार कौतुक होत आहे आणि फार अभिमान वाटतोय की आपल्या सगळ्या संस्थेची ही मुलं, कारण हे भावी आपल्या देशाची सगळी पिढी आहे आणि आपण हे सगळे शिक्षक देश घडवत आहेत. त्यामुळे हा उन्हाळी विशेष खास कार्यक्रम सुट्टी विशेष मुलांसाठी आम्ही सादर करतोय. आणि आज आणि लोकमान्य शिक्षण संस्था संचालित जवाहर विद्या भवनच्या इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागाची मुलं आलेली आहेत, 1ली ते 4थीची. आपल्या सोबत आहेत मैत्री पवार. हाय मैत्री. हाय. आणि क्षितिजा जावळे. हॅलो. तसंच आपले मुख्याध्यापक सचिन लोखंडे सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि कोऑर्डिनेटर पूनम राणे मॅडम यांचंही स्वागत. नमस्कार. खूप छान वाटतंय कारण उन्हाळी विशेष कार्यक्रम आपण सादर करतोय आणि आम्ही घे भरारीच्या निमित्ताने सगळ्या शाळांमध्ये येत असतो. तर सचिन सर, मला जवाहर विद्याभवन म्हणजे आम्हाला सगळ्यांना सुपरिचित आहेच, पण तरी सुद्धा आपला प्रेक्षक वर्ग वेगवेगळा आहे, तर त्या दृष्टीने थोडी जवाहर विद्याभवन विषयी थोडी माहिती सांगाल. मॅडम, जवाहर विद्याभवन ही एक अशी शाळा आहे की उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आणि खेळाबरोबरच काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत. जसे की आता विद्यार्थी आज कथा सांगण्यासाठी तो उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो. जसे की बेस्ट आउट ऑफ वेस्ट असेल किंवा कलरिंग असेल किंवा स्पेल बी असेल. तर ह्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात त्या कॉम्पिटिशनसाठी आम्ही मुलांना उतरवण्याचा प्रयत्न करतो. आता जस्ट काल परवा एक BTS भारत टॅलेंट सर्च एक्झाम की जो इस्रोसाठी याची एक एक्झाम आहे, तर त्या एक्झामसाठी आम्ही मुलं गेल्या वर्षी बसवले होते. जवळपास आमच्या इथून 122 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 100 विद्यार्थी पास झालेले आहेत. म्हणजे हा जो पर्सेंटेज आहे तो मोर दॅन 80% आहे. आणि मुलांच्या कलागुणांना वाव देणं, अभ्यासाबरोबरच इतर ऍक्टिव्हिटींकडे जास्तीत जास्त लक्ष कसं देता येईल आणि मोर दॅन 60% वर हे गटकार्यातून कसं करता येईल आणि मुलांना त्यांच्या जे 22 प्रकारचे सॉफ्ट स्किल्स असतात ते कशा प्रकारे देता येतील त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. माझा सर्व स्टाफ जेवढा एज्युकेटेड म्हणता येईल तेवढाच क्वालिफाईड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणार आहे. सक्रिय सहभाग खूप म्हणजे खूप. त्यांना फक्त सांगितलं एखादी कृती तर ते लगेच त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे असणारे जे नॉलेज आहे ते पुरेपूर त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करतात. आणि एक मुलांना वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म, जसं अमेरिकेमध्ये K-12 पॅटर्न आहे तसं इंडियामध्ये आपल्याकडे जो NEP आलेला आहे, NEP नुसार आपण त्याच्यावरती कार्यवाही चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देता आलं पाहिजे. जसं की समजा आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर मग त्याच्यासाठी लागणारे पाईप, त्याच्यासाठी मग लागणारे जे काही पावसाचं पाणी आहे ते कशा प्रकारे जमिनीत जाईल, ते कसं स्टोअर करायचं आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही मुलांपर्यंत द्यायचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीनं झाडे लावा, झाडे जगवा फक्त हा प्रकल्प किंवा उपक्रम नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत भाग आहे. आणि जर का आपण विद्यार्थ्यांना सांगितले की बाबा तुला एक रोज तुझ्या बर्थडेच्या दिवशी जर तू एक झाड लावलास, बर्थडेच्या दिवशी जर तू एक झाड लावलास आणि त्या झाडाचं संगोपन तू कंटिन्यू करत राहायचं, तू 10 झाडं लावलीस तरी अजून खूप छान, पण जे झाड लावलेलं आहे ते झाड कसं टिकेल त्याच्या संदर्भात आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर अजून एक उपक्रम आहे तो म्हणजे ज्या दिवशी मुलाचा वाढदिवस असेल त्या दिवशी आम्ही मुलांना सांगतो की तुम्ही एक फिजिकली बुक द्या, कोणतंही एक पुस्तक द्या. आम्हाला बुके नको पण आम्हाला बुक पाहिजे. आणि ही संकल्पना आम्ही गेल्या 2 वर्षापासून कंटिन्यू राबवत आहोत. इव्हन पालकांनाही आम्ही आवाहन केलं. एका पालकांना आम्ही सहज असं बोललो की आदरणीय ठोंबे साहेब आहेत, पालक आहेत आपले, त्यांना आम्ही सांगितली ही कॉन्सेप्ट आमची अशी आहे. त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी मॅडम 300 पुस्तकं आम्हाला त्यांनी आणून दिली. ते म्हणले की सर तुमचा खूप उपक्रम, तुमच्या शाळेने खूप चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत, करत आहात, त्या संदर्भामध्ये ही माझ्याकडून तुम्हाला छोटीशी भेट, माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त ही तुम्हाला छोटीशी भेट. म्हणजे त्यांनी लागलीच 300 पुस्तकं आणून दिली. अशा प्रकारे बऱ्याच पालकांचे योगदान आहे. त्याच्यानंतर आम्ही सांगितले की मुलांना इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल्स पाहिजे, त्या गोष्टीची गरज आहे. आणि आम्ही संकल्पना बोलून दाखवली आणि पालकांनी त्याला लगेच होकार पण दिला. आणि आमचे लोकमान्य शिक्षण संस्थाचे सर्व पदाधिकारी तेवढेच सक्रिय आहेत. आम्ही एखादा जर कॉन्सेप्ट मांडली तर ती पॉझिटिव्ह असेल तर येस त्याला 100% लगेच अप्रुव्हल मिळतो आणि त्याला टाइम लागत नाही, पटकन ते मंजूर सुद्धा होतं. त्याच्यामुळे शिक्षकांचा उत्साह, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा शिक्षकांवर शाळेविषयी असणारा जो ट्रस्ट आहे तो खूप चांगल्या प्रकारे बॉन्डिंग मध्ये आहे.
आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही अशा प्रकारे हळूहळू आता पुढे जात आहोत. त्याचबरोबर सगळ्यांची मदत मिळते. आजकाल सोशल मीडियामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी पटकन समजतात आणि एखादी गोष्ट जरी आपण कॉपी केली आणि जरी अप्लाय केलं तर त्याचा रिझल्ट आम्हाला तेवढ्याच प्रकारे मिळतो. आता ही छोटी छोटी मुलं बसलेली आहेत ते उद्याचे नागरिक आहेत आणि आम्हाला प्रत्येक मूल हे तेवढं स्पेशल आहे. आपण जसं आपल्याकडे बघतो त्याच पद्धतीने ही जी मुलं आहेत, काही जणांमध्ये कलाकार आहेत, काही जणांमध्ये आर्टिस्ट आहेत, काही जणांमध्ये अभ्यास म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आहेत. आणि आमच्या संस्थेला, आमच्या शाळेला एकतर वारसा आहे तो म्हणजे खेळाचा वारसा आहे. आणि खूप वेगळ्या पद्धतीनं जरी आपल्या साईटवरती जर आपण चेकआउट केला तर बऱ्याच गोष्टी आम्ही अपडेट केलेल्या आहेत आणि संपूर्ण जगाला माहीत झालेली की लोकमान्य शिक्षण संस्था, जवाहर विद्याभवन, नारायणराव आचार्य विद्यानिकेतन ह्या ज्या शाळा आहेत त्या कशा प्रकारे पुढे जात आहेत आणि वेगळ्या प्रकारे स्वतःला कसं प्रूव्ह करत आहेत. असं नाही की फक्त त्यांना बंदिस्त 4 भिंतीच्या आतलं शिक्षण आम्ही देतोय. 4 भिंतीच्या बाहेरचं जे शिक्षण आहे आणि त्या शिक्षणातून मुलांनी स्वतःच्या लाईफ मध्ये काय अप्लाय करायचं या गोष्टी गरजेच्या आहेत. त्या गोष्टी आम्हाला त्यांना द्यायला आवडतं आणि आम्ही सातत्याने देत आहोत. कारण कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. आणि आम्ही अशा प्रकारचे एक प्रयत्न करतोय की डोंट चेस द बटरफ्लाईज, डोंट चेस द बटरफ्लाईज, इट विल फ्लाय अवे, दे विल फ्लाय अवे. इफ यू विल मेक अ ब्युटिफुल गार्डन, ऑटोमॅटिकली बटरफ्लाईज विल कम, they will enjoy. So don't chase them, just try to attract. ही आमची पॉलिसी आहे. आम्ही मुलांना त्या पद्धतीने अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. आम्ही त्यांना पकडत नाही तर आम्ही एक प्रकारचं गार्डन तयार करतो की त्यांनी त्या ठिकाणी यावं, आनंदाने खेळावं आणि मस्तपैकी त्यांच्या लाईफ विषयी त्यांनी स्वतःहूनच डिसिजन्स घ्यावे. अशा प्रकारे आमची एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे आणि तुमच्या माध्यमातून खरोखर आचार्य 90 FM जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण एवढ्या छोट्या मुलांना आम्ही सगळे एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळणं खरोखरच अविस्मरणीय आहे. कारण आम्ही जेव्हा बाहेर जातो, कधी उपक्रम वगैरे असतात, SCRT ला असेल किंवा कधी MPS ला असेल, त्या ठिकाणी आम्ही जेव्हा प्रोजेक्ट सादर करतो त्यावेळेस आम्हाला विचारते तुमची शाळा कोणती. मग शाळेचा संदर्भ जेव्हा देतो त्यावेळेस आचार्य 90 FM सुद्धा अटॅच मध्ये आहे. जेव्हा त्यांना रिअलाइज होतं त्यावेळेस ते म्हणतात की अरे बापरे, तुम्ही या शाळेचे विद्यार्थी, एवढं सगळं वैभव तुमच्याकडे. तर आम्ही त्यांना म्हणतो की हे जे वैभव तयार झालेलं आहे ते त्या कर्मचाऱ्यांवरती, त्या कर्मचाऱ्यांचा त्या कामावरती असणारा जो विश्वास आहे, जो ट्रस्ट आहे, त्याच्यातून हे सगळं तयार होतं. आणि आम्हाला खरोखरच खूप छान वाटतं आणि सर्वजण तुम्ही सोबत आहात आणि आम्ही आशा व्यक्त करतो की आता इथं बसलेली विद्यार्थिनी आहे, या विद्यार्थिनीचा परिचय तर तुम्हाला आता समजेलच की ती स्वतः एक आर्टिस्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियल मध्ये काम केलेलं आहे. अशी मुलं आमच्या जवाहर शाळेमध्ये घडत आहेत, ऍडमिशन्स घेत आहेत. का ऍडमिशन्स घेत आहेत? एवढी मोठी कलाकार आहे. त्या कलाकारांनी जवाहर विद्याभवन ही शाळा सिलेक्ट केली. का सिलेक्ट केली? त्याचं एकमेव कारण ते म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असल्यामुळं त्यांच्या पालकांनी ही शाळा चॉईस केलेली आहे. आणि आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो आमच्या शाळेचा, संस्थेचा, की आम्ही त्या संस्थेचे एक एम्प्लॉई आहोत. आम्हाला खरोखर धन्य वाटतं की आम्हाला चांगल्या संधी प्राप्त करण्यासाठी नेहमीच 100% सपोर्ट असतो. आणि ह्या गोष्टी बऱ्याच खूप काही सांगण्यासारख्या आहेत. तर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला एक छोटासा प्रयत्न केला. थोड्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतो, अजून खूप ऍक्टिव्हिटीज आहेत, पण सगळ्यांचा वेळ बघून आपल्याला त्या गोष्टी त्या ठिकाणी मांडणं गरजेचं. नक्कीच. तर सगळे मित्रमंडळी तयार आहात तुम्ही? आज आपण मैत्री पवार आणि क्षितिजा जावळेकडनं कथा ऐकणार आहोत. मैत्री, सुरुवातीला तुझ्यापासून सुरुवात करूया. कावळा आणि मोर. एकदा एक कावळा होता ज्याला इतर पक्ष्यांप्रमाणे रंगीबिरंगी आणि सुंदर बनायची इच्छा होती. त्यानंतर तो पोपटाकडे गेला आणि त्याने आपले विचार पोपटाला सांगितले. पण पोपट म्हणाला, मोर हा सर्वात सुंदर पक्षी आहे, म्हणून तो त्याच्याशी बोल. कावळा मोराकडे गेला आणि त्याने आपले रूप सांगितले. त्याहून मोराने उत्तर दिले, तुम्ही सर्वात भाग्यवान पक्षी आहात ज्याला आयुष्यात कधीही पिंजऱ्यात ठेवले गेले नाही आणि आम्ही आमच्या सौंदर्यामुळे पिंजऱ्यात राहतो आणि तुम्ही नेहमी मुक्त आहात. हे ऐकून कावळ्याला आपली चूक समजली आणि त्याने देवाचे आभार मानले आणि तो आनंदाने उडून गेला. तात्पर्य: दुसऱ्यांशी बरोबरी करू नये.
जे आहे त्यातच समाधान मानावे. वा. धन्यवाद. वा खूप खूप सुंदर, छान. खूप सुंदर, खूप छान. यानंतर आपण क्षितिजा जावळेकडनं कथा ऐकूया. लोभी कुत्रा. हा. एके दिवशी एका कुत्र्याला खूप भूक लागली होती. तो भाकरीच्या शोधात होता. तो रस्त्याने चलता चलता त्याला एक भाकर सापडली. ती भाकर घेऊन तो इतरांच्या नजरा चुकून धावू लागला. धावता धावता तो एका पुलावर पोहोचला. पुलाखाली खूप पाणी होते. कुत्र्याने खाली वाकून पाहिले. त्याला एक आणखीन कुत्रा दिसला व त्याच्याही तोंडात भाकर होती. कुत्र्याला वाटले आपण तीही भाकर हिसकावून घ्यावी. मग ती भाकर हिसकावून घेण्यासाठी तो भुंकू लागला. भुंकण्यासाठी त्याने तोंड उघडताच त्याच्या तोंडातली भाकर पाण्यात पडली आणि तो उपाशी राहिला. तात्पर्य, आपल्याला जे मिळते आपण त्याच्यात समाधान राहावे. इतरांचे काहीही घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. धन्यवाद. वा वा खूप छान. खूप छान. नक्कीच. पूनम राणे मॅडमना मी विनंती करेन की आता हा जो आपण उपक्रम राबवतो आहोत तो फार म्हणजे तुम्ही तयारी करून घेतली आहे मुलांकडनं, कारण कथा लिहिणं आणि कथा सादर करणं ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही त्यांच्याकडनं तयार करून घेतल्या आणि शिक्षकांनी सुद्धा त्या सहभाग घेतलेला आहे. तर त्याविषयी थोडंसं, या उपक्रमाविषयी थोडंसं सांगा. रसिक प्रेक्षक, सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालक यांच्या वतीने सर्वप्रथम मी आचार्य 90 FM रेडिओ सेंटरचे आभार मानते की त्यांनी उन्हाळी सुट्टीचा हा उपक्रम आम्हा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे. खरं म्हणजे शाळा, संस्था चालक, पालक, विद्यार्थी आणि पाचवं जेव्हा हाताची मूठ तयार व्हायला लागते तेव्हा 5 बोटांची आवश्यकता असते. त्यातलं 5वं बोट म्हणजे हा आचार्य मास मीडिया, आचार्य 90. आणि तो जर आमच्या सोबत राहिला तर आमचे विद्यार्थी काय करतायत, कुठपर्यंत पोहोचलेत किंवा आम्ही कुठे आहोत याची जाणीव आम्हा ह्या सगळ्या 4 घटकांना होईल. आणि म्हणून तुमचे सर्वप्रथम आभार मानते. मगाशीच सरांनी सांगितल्याप्रमाणे 300-600 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाला त्यांचे आहेत. तर मगाशी सर म्हणाले की वाढदिवसाला आम्ही एक पुस्तक मागवलं आहे विद्यार्थ्यांकडून. तर मी पालकांना विनंती करू शकते की आज जी मुलं इथे उपस्थित आहेत ती पालकांच्या सहकार्यामुळे. आज आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन सुट्टीच्या दिवसामध्ये पालकांना, विद्यार्थ्यांना घेऊन येऊ शकत नाही, पण असे काही आम्हाला क्रियाशील पालक लाभले आहेत या शाळेमध्ये की त्या पालकांचा सुद्धा 100% सहभाग आमच्यापर्यंत असतो. आणि या पालकांना मी विनंती करेन की यावर्षी मला असं वाटतं की जो उपक्रम 1 मे ते 15 जूनच्या दरम्यान आपण कथाकथन सुरू केलंय युट्यूब चॅनलवर लोकमान्य शिक्षण संस्थेच्या, तो तर सुरूच राहणार आहे. पण ज्यावेळी 16 तारखेला शाळा चालू होईल तेव्हा जवाहर विद्याभवन इंग्रजी माध्यम 1ली ते 4थीच्या पालकांना माझी विनंती आहे की आपण आता आपल्या मुलांना बाहेर जेव्हा फिरायला घेऊन जाणार असाल तेव्हा खाऊ सोबतच, गार्डन सोबतच, पिक्चर सोबत त्यांना तुम्ही कपडेही घेऊन देत असाल, पण 32 पानाचं किंवा 16 पानाचं एक त्यांच्या आवडीचं गोष्टीचं पुस्तक, मग ती मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेतलं असू देत, ते एक पुस्तक शाळेच्या पहिल्या दिवशी 16 तारखेला तुम्ही घेऊन सोबत त्यांना पाठवा. जेणेकरून ती 600 पुस्तकं पहिल्या दिवशी शाळेत एक वेगळा उपक्रम शाळेच्या पहिल्याच दिवशी अशा उपक्रमाने सुरुवात होते. आणि प्रत्येक वर्गामध्ये अशी 30-50 पुस्तकं जर आली तर वेगळं ग्रंथालय स्थापन करण्याची गरजच आहे. आणि ती पुस्तकं अशी असतील की विद्यार्थ्यांनी स्वतःला आवडलेली आणली, स्वतः चॉईस केली. म्हणजे आज मी ग्रंथपाल म्हणून मी कोणती पुस्तकं हवी ही माझी आवड बघत असेल कदाचित, किंवा मुलांच्या वयोगटाचा विचार करत असेल, पण त्या विद्यार्थ्याला काय आवडतंय ते त्यांनी चॉईस करून आणलेली पुस्तकं, हे खूप मोठं एक पालकांचं योगदान असेल. तर पालकांनी याकरिता सहकार्य करावे. आणि आज तुम्ही ह्या पालकांनी विद्यार्थ्यांना इथपर्यंत आणून पोहोचवलंय. इतरही पालकांनी यातून बोध घ्यावा आणि आपल्या शाळेसाठी, संस्थेसाठी नेहमीच सहकार्य आपलं असावं अशी मी विनंती आमच्या लोकमान्य शिक्षण संस्था तसेच जवाहर विद्याभवन इंग्रजी माध्यमाच्या वतीने मी करते. आमचे मुख्याध्यापक लोखंडे सर क्रियाशील, असं म्हणतो ना की खुर्ची मिळाली, माणसं पदाने मोठी होतात. खुर्चीवर बसली म्हणजे ते पद असतं नाही, पदाने. पण पद बाजूला ठेवून आपण एक माणूस म्हणून सर्वांगीण विचार करून जेव्हा त्या खुर्चीला मोठेपणा येतो तो पदामुळे, पण पदाचं मोठेपण आणि खुर्चीचं मोठेपण बाजूला ठेवून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो अशा व्यक्तिमत्व असणारे लोखंडे सर आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेला लावलेले आहेत. आणि आमच्या पालकांनी, आमच्या विद्यार्थ्यांनी आणि सोबत त्यांचा स्टाफ आहे.
प्रचंड हुशार आहे स्टाफ. मी काही कार्यक्रम त्यांचे अटेंड केलेत. तर पालकांनी यांची नोंद घ्यावी आणि आमच्या जवाहर विद्याभवन शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावं एवढीच मी आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वतीने आपणास विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आपण आता पालकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मैत्रीचे वडील आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. मैत्रीचं ऍडमिशन तुम्ही जवाहर विद्याभवन मध्ये का केलं हे फार जाणून घ्यायची उत्सुकता आहे. ओके, तर जवाहर विद्याभवन म्हणजे ऍक्च्युली ही लोकमान्य शिक्षण संस्थेच्या ज्या स्कूल आहेत आणि माझी वाईफ पण इकडे शिकलेली होती लोकमान्य शिक्षण नारायणाचार्य स्कूलमध्ये अच्छा. पहिलीपासून. आणि माझा मॅडम ऑलमोस्ट म्हणजे आमच्या घरातले ऍटलीस्ट आहेत तिकडे शिकलेले खूप. हा. आणि मी ऐकलं पण होतं खूप चांगलं. आणि प्लस कसं होतं की मी आता राहायला म्हणजे पहिला राहायला डोंबिवलीला होतो हा. ना, तिकडच्या स्कूल बघितल्या प्रायव्हेट, पण तिकडे एवढं जे अभ्यासा व्यतिरिक्त ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज काहीच नाही. म्हणजे मी अच्छा. जस्ट बघितलं ते आता मी माझी मुलगी आता 4थीला जाईल, पण हा. गेल्या ज्युनियर केजी पासून मी त्या स्कूलला बघतो ना, तिथे अदर ऍक्टिव्हिटीज असे काहीच नाहीये. आणि मी मुंबईतल्या स्कूल जेव्हा कम्पेअर करतो, कारण मी 2-3 म्हणजे मला भरपूर पालकांकडून ऐकलं पण की वॉर्ड वाईज ज्या स्पर्धा होतात त्या वॉर्ड वाईज स्पर्धा या खूप चांगल्या होतात आणि त्यामुळे मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटतो. आता माझ्या मुलीने त्यामुळे मी जवाहरला ऍडमिशन का घेतलं, कारण मला ते ऐकून होतं की बाबा बीएमसीच्या स्कूल किंवा अशा स्कूल आहेत तिथून चांगला प्लॅटफॉर्म मिळतो होते. कारण मी खूप जणांकडून मुंबईमध्येच ऐकलेलं, म्हणून मग मी मुंबईला शिफ्ट झालेलं पहिलं जवाहरला ऍडमिशन साठीच गेलो. पण सरांनी पण एवढा चांगला प्रतिसाद दिला ना, तर माझे ऍक्च्युली पहिल्याच दिवशी सगळी प्रोसेस पूर्ण करून टाकली. त्यामुळे मला ऍडमिशन तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज जर माझ्या मुलीला कुठे हे करायचे असतील ना, त्याच्यामुळे मग आम्ही जवाहरला ऍडमिशन घेतलं. पण खूप बरं वाटलं आता. आभारी. तुम्ही पण वेळात वेळ काढून वेळात इथे आलात आणि आमच्या आचार्य 90 FM साठी उन्हाळी विशेष आम्ही जो कार्यक्रम सादर करतोय त्यात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. नंतर आपल्या सोबत आहे क्षितिजाचे वडील जावळे सर. नमस्कार. तुमचंही मनपूर्वक स्वागत. काय तुमची मुलगी फार शिकते आहे जवाहर मध्ये, तर काय कसा अनुभव आहे? खूप चांगला अनुभव आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक आणि पालकांचं जे समन्वय साधलं जाते ते ह्या शाळेमध्ये खूप मोठा अनुभव. आता जवळपास माझं वय 37च्या आसपास आहे, पण मी ज्या शाळेमध्ये शिकलो, इतर काही मित्रमंडळी नातेवाईक ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेपेक्षा हा अनुभव खूप मोठा आहे आणि वेगळा आहे. म्हणजे जे की विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जी पद्धत असते, जे मुलांना समजण्याचं शिक्षण आहे ते देण्याची प्रक्रिया ह्या शाळेतून होते. आणि ही शाळा एक विद्यार्थ्यांना घडवणार एक काय बोलते त्याला खाण आहे. म्हणजे शाळेच्या एका झोपडपट्टीतल्या एका घरामधून एक मुलगा विदेशात जाऊन ऑलिम्पिक खेळू शकतो ते ह्या शाळेतून आपल्याला शिकायला मिळते. आता दादांनी सांगितलं की शाळेच्या बाहेर 2 बॅनर आहेत, असे प्रत्येक 2 महिन्याने बॅनर लागतात बाहेर. वर्ल्ड कपला एक मुलगा गेला आहे, त्यांनी एक कुठलं तरी पदक जिंकलेलं आहे. एशियन गेम आहेत, ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलेली मुलं आहेत. म्हणजे ती शाळा सामान्य नाहीये. म्हणजे ती शाळा सामान्य लोकांसाठी, पण शाळा सामान्य नाहीये. हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि मला तर वाटतं जास्तीत जास्त पालकांनी त्या शाळेचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणामधून चांगलं शिक्षण मिळतंय त्याचा नक्कीच आपण प्रचार केला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे, एवढं मी सांगेन. नक्कीच. आणि आता आपण अशी परिस्थिती पाहतो, आजूबाजूला मराठी शाळा बंद पडण्यासाठी देखील प्रयत्न होत आहेत. पण अशी काही माणसं आहेत, सचिन सरांसारखी, पूनम राणे मॅडम सारखी, की जे मराठी शाळा वाचवण्यासाठी धडपडत आहेत आणि उत्तमोत्तम शिक्षण देण्यासाठी सगळा शिक्षक वर्ग त्यांचा कार्यरत आहेत. असे मुख्याध्यापक, असे ग्रंथपाल शाळेत असतील तर पुढची पिढी उज्ज्वल घडणारच या शंकाने. तुम्ही दोघेही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि सचिन सर तुमचे आभार, पूनम मॅडम तुमचे आभार, आणि या बालदोस्तांचे दोघींचे आभार. गौरी आणि क्षितिजा, तुम्ही छान कथाकथन सादर केलं आणि तुम्ही अर्थातच आपल्या जवाहर विद्याभवन विषयी खूप छान माहिती सांगितली. तर पुन्हा भेटणार आहोत कथाकथनाच्या या उन्हाळी विशेष सुट्टी विशेष कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य